दुसरीकडे काही तर हा मार्ग काढण्याचा जो सरकारचा घात केला त्यामध्ये मी पहिल्या प्रथम सर्व पक्षाच्या नेत्यांना धन्यवाद देईन की आपण चांगल्या कामासाठी एकत्र आलात आणि असेच एकत्र येऊन हा प्रश्न आपण मार्ग लावला पाहिजे. कारण जुन्नर तालुका ही शिवरायाची भूमी आहे, महाराजांची भूमी आहे आणि जर महाराष्ट्राच्या दर्शनाला यायचं असेल महाराष्ट्रामधून देशामधून तर रेल्वे ही जुन्नर तालुक्यामधूनच गेली पाहिजे. अशा प्रकारची प्रामुख्याने आपण सर्वांनी मागणी करावी. खरं तर या ठिकाणी मी या ठिकाणी मोर्चामध्ये एक असताना निश्चितपणे मी सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की आपले चालले का पण आपल्याला रस्त्यावर आंदोलन करत असेल तर खरं तर 10,000 लोक पाहिजेत, चक्काजाम केलं पाहिजे. अशा प्रकारची प्रत्येक नेत्यांनी जबाबदारी घ्यावी आणि जर आता कदाचित हा मार्ग बदलला तर हा माझा घरगुती येताना यासाठी आपण सर्वांनी ताकदीने उतरला पाहिजे. आणि आता मार्गी खंडवाने सांगितलं की आपण पुणे नाशिक आपण हा सुद्धा मार्ग बंद केला पाहिजे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही म्हणून आणि म्हणून यासाठी आपण सर्वांनी चांगल्या कामासाठी एकत्र आले. सर्व नेत्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि पश्चिम भागाच्या वतीनं निश्चितपणे माझं नाव आहे आदिवासी वाघाळे. तुम्ही बघताय सर्व नेत्यांना मी विनंती करू इच्छितो की आपण फक्त केव्हा चक्काजाम करायचं सांगा. मावळातून सगळी संख्या आणत आपण हा मार्गी लावा अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द येतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.